कोल्हापूर आणि इचलकरंजी महानगरपालिकांच्या निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी जिल्हाधिकारी आणि राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर यांनी दारू विक्रीबाबत आदेश जारी केला आहे। या आदेशानुसार निवडणूक काळात सलग 3 दिवस मद्य विक्री बंद राहणार आहे। कोल्हापूर आणि इचलकरंजी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक कार्यक्रमानुसार 15 जानेवारी 2026 रोजी मतदान तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार आहे। त्यामुळे मतदानाच्या आदल्या दिवशी मतदानाचा दिवस आणि मतमोजणीचा दिवस असे 14, 15 आणि 16 जानेवारी 2026 या कालावधीत कोल्हापूर आणि इचलकरंजी महानगरपालिका हद्दीत संपूर्ण दिवस मद्य विक्रीसाठी प्रतिबंध करण्यात आला आहे। हा निर्णय महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमन 1949च्या कलम 142 अंतर्गत घेण्यात आला असून या कालावधीत मद्य आणि ताडी विक्रीसाठी शासनाकडून मंजूर केलेले सर्व घाऊक आणि किरकोळ परवाने तात्पुरत्या स्वरूपात बंद राहणार आहेत। या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या परवानधारकांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल असा इशारा प्रशासनाने दिला आहे। हा आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जारी केला असून निवडणूक काळात शांतता राखण्यासाठी नागरिक आणि व्यावसायिकांनी प्रशासनास सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलं आहे।